आम्ही पाठवतो कारण पाठवायचे असतं म्हणून पाठवायचं म्हणतो. त्यांचा आम्हाला जगवले कळाला आम्हाला. तर त्यांनी इथं जे कॉलेजला म्हणजे इथं जे डेअरिंग केली मला असं वाटत होतं की ते छान बोलतील त्या, पण त्या खूप छान बोलल्या. म्हणजे त्या ज्या नगरसेविका उभं राहिल्या होत्या त्याप्रमाणे त्या आहेत. ठीक आहे, हा 2 दिवसाचा कोर्स इथं तुम्ही आम्हाला 2 दिवस चांगला हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आकर्षण मोठीतर्फे आणि तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. मानाचं हे केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. अजूनपर्यंत माझ्याबरोबर 30-40 सेमिनार झाले पण एकाही सेमिनारला मॅडम कधीच काय बोलली नाही. तुम्ही कोणतरी बोलत ना तर मॅडम काय बोलणार. मला असं वाटतंय की ह्या मॉकेत जर मॅडम सेमिनार आम्ही आतापर्यंत घेतले कसे झाले आणि ते घेण्याचं कारण काय आणि मॅडम ऍक्च्युली कशी शिकली तुम्हालाही कळलं पाहिजे ना. मॅडम कुठे शिकली कशी शिकली. मॅडम बोल त्यांनाही कळलं ना कशी शिकली. परीक्षा घेत आहे का मी शिकवायला कळलं ना आणखी बोलायची गरज आहे. मला जास्त बोलता नाही मला शिकवायला खूप छान आवडतं. शिकवायला मला लग्नानंतर जास्त शिकले. लग्नाच्या आधी थोडाफार कोर्स केलेला पण एवढं काहीच नव्हतं जास्त नाही. फक्त आपलं घरच्यांनी कसं शिकवलं काहीतरी मुलीच्या अंगात कला असावी म्हणून शिकवलं. आणि लग्न झाल्यानंतर ते हे 3 दिवसावर नसल्यामुळे मी त्याच्यात पडले. अगदी A पासून Z पर्यंत सगळं शिकवलं ते मला यांनी शिकवलं. मार्गदर्शन आता जे मी काय करते ते काय आहे ते यांच्यामुळेच. आणि शिकवताना तुम्हाला एवढा त्रास दिला सगळ्या कळत असेल. अख्खा दिवसभर मी पहिली अगोदर ट्रेन शिकली. पॅन्ट शर्ट मी कारागिरी पण गेले पॅन्ट शर्टची पुण्यामध्ये. आमच्या गावाला आमचं दुकान होतं दुकानात मी पॅन्ट शर्ट शिवायचे. एक पहिली आमच्या जिल्ह्यात तरी म्हणलं तर पहिली जी जेंट्सचं शिवायचं जेंट्सचं करायचं सगळं. त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला तुम्ही मापं घेण्यापासून सगळ्यांनी मला शिकवलेलं तेच करून. तर जेव्हा मला दिवसभर ते पॅन्ट शिवायला लावायचे आणि रात्रभर पूर्ण खोलायचं सरळ आली नाही थोडीशी वाकडी आली. इतका त्यावेळेला त्रास झाला पण त्याची किंमत मला नंतर कळाली की जे माझं फिनिशिंग आहे स्टिचिंग आहे जे आता सरळ टीप येते काय येते तर पहिलं मी अगोदर खोललं. तर त्यावेळेला त्यांनी म्हणलं असतं की नाही हे तुझं चालतंय असू दे कारण वाकडी टिपी कुणाला कस्टमरला काही कळत नसते बरोबर आहे ना. फिनिशिंग कधी ती कुणाला टेलर लोक जर ते मला म्हणले असते की नाही तुझं बरोबर आहे आणि त्यावेळेला जर चालू दिलं असतं तर आता मी आहे अशीच आहे बरोबर आहे ना. त्यामुळे पहिले गुरु तर हे त्याच्यानंतर औरंगाबादला आम्ही दोघंही होतो. तिकडे पण एक विकी मास्टर गुजराती मास्टर होते त्यांनी पण अख्ख्या दुकानात सगळे 20 ते 25 कामगार होते सगळे अख्ख्या दुकानात जेंट्स लेडीज सगळे एकत्र. आमचं नेमकं लग्न झालं होतं सगळ्यात लहान होते तर मी तर सगळे लहान म्हणून सगळी कामं करायची हे कर ते कर ते कर. आणि जे विकी मास्टर होते त्यांनी फक्त मला ओळखलेलं की हिचा हात खूप सारा म्हणजे एक कुठलंही काम दिलं तर ते परफेक्ट करणे एवढं त्यांनी ओळखलेलं. मग ते काय करायचे माझ्या हातात जे हार्ड पॅटर्न असतात तर आपण नेहमी म्हणतो कारागीर जर तुम्ही कारागिरी केली असेल तर तुम्हाला माहिती की चढावड असते. त्यांनी 2 बनवले ना मला 3 बनवले त्यांनी 4 बनवले ना मला 5 बनवले ती चढावड असते. आणि साहजिकच आमच्या त्या दुकान एवढं मोठं होतं त्यामुळे तिथं पण काय ते चढावड असते. पण ते विकी मास्टर माझ्याकडे इतके हार्ड पीस टाकायचे की मी कितीही पडले तरी माझं सगळ्यांपेक्षा काय व्हायचं काम कमी व्हायचं. त्यावेळेला मी रडायची मला मी म्हणायची मीच का मलाच का माझे तिकडेच का सगळं डिझाईनचं सगळं हार्ड काम जे काहीतरी अबनॉर्मल आहे जे नॉर्मल नाहीये. एखादा पीस असा येतो जॉर्जेटचा की तो धरायला सुद्धा सरळ येतो तो शिवायला माझ्याकडे देतात. मग मी त्यांच्यापाशी रडायचे तुम्ही मी लहान आहे आणि तुम्ही मलाच का सगळं देताय. तर ते म्हणले हे तुला आता नाही कळणार हे तुला कधी कळत जेव्हा तू नंतर स्वतः उभी राहशील ना त्यावेळेला कळत. आणि खरंच माझ्या डोळ्यात आपल्याला पाणी येते की त्यांनी जे मला त्यावेळेला जर त्यांनी माझ्याकडे तसे पीस टाकले नसते तसले जर अवघड पीसेस मी बनवले नसते तर आता मी ह्या स्टेजवर नसते. कारण त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स एवढा वाढत गेला कसलाही प्रश्न टाका कुठलीही डिझाईन टाका पुस्तकातला कसलाही गळा असतात तो कोणत्याही प्रकारचा असतो मी सहज बनतो सहज. म्हणजे हे कशामुळे झालं जर मी त्यावेळेला त्यांचं ऐकलं नसतं आणि मी म्हणले असते नाही मला त्यांच्यासारखंच पडायचं तर माझं काम काय झालं असतं
फिनिशिंग म्हणा, तुम्ही फुकट शिवा. एखादा ब्लाऊज तुम्हाला एखादा कस्टमर म्हणलं माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी तुला पैसे देणार नाही, ती पैसे देत नाही तुमचं कसंही शिवून द्या. नाही, नको पैसे मिळू द्या, तर तिथं तुम्ही प्रामाणिकपणे चांगला शिवा. तो तिने घातलेला अंगावर बसलेला ब्लाऊज बघून तुमच्याकडे आर्टिस्ट मिळेल. आलं लक्षात? त्यामुळे जास्त सुरुवातीला स्टायलर बसता करिअर बघा.